नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. आज मी इथे बनवते आहे खमंग खस्ता खुसखुशीत की जी समोसे आणि कचोरीला सुद्धा मागे पडेल अशी मसाला पुरी, आणि ती तुमच्यासोबत शेअर पण करते आहे. ही पुरी तुम्ही टिफिनवरही देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. एकदम कमी आणि बेसिक साहित्यामध्ये तयार होणारी खुसखुशीत अशी रेसिपी नक्की ट्राय करा. त्यासाठी 2 तास भिजवलेली मुगाची डाळ घ्यायची. त्यानंतर एका खलबत्त्यामध्ये लाल मिरची पावडर, 10-12 पाकळ्या लसण, जिरं घालून छान चटणी वाटून घ्यायची. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा सालं काढून घ्यायचा, तो असा किसून घ्यायचा. किसलेला बटाटा पाण्यामध्ये घालायचा आणि बाजूला ठेवून द्यायचा. हा कच्चा बटाटा घेतलेला आहे. त्यानंतर पॅनमध्ये तेल घालायचं, वाटलेली चटणी घालायची, बडीशोप, धने पावडर, थोडीशी हळद घालायची आणि याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. भिजवलेली मूगडाळ घालायची, भरपूर अशी कोथिंबीर आणि भिजत घातलेला बटाटासुद्धा घालून घ्यायचा. व्यवस्थित असं मिक्स करायचं. झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं छान शिजू द्यायचं. साधारण हे 70% आपल्याला शिजवून घ्यायचे. पूर्णपणे मॅश होईल असं शिजवायचं नाही आहे. छान शिजल्या गेलं की थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर इथे बनवायला घेऊया हिरवीगार चटपटीत फ्लेवरफुल अशी शेपूच्या भाजीची चटणी. विश्वास बसणार नाही, एवढी सुंदर लागते. हलकासा शेपूच्या भाजीचा फ्लेवर येतो. भरपूर कोथिंबीर घातल्याने याचा स्ट्रॉंग फ्लेवर हा मॅनेज होतो. त्यानंतर घालायचं आपल्याला इथे गरजेनुसार हिरवी मिरची, थोडीशी अद्रक, 3 पाकळ्या लसण, थोडंसं जिरं. त्यानंतर अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं काळं मीठ, साधं मीठसुद्धा घालून घ्यायचं. थोडीशी साखरसुद्धा घालायची, विसरले सांगायचं. थोडं पाणी घालून बारीक अशी चटणी मिक्सरला वाटून घ्यायची. मस्त हिरवीगार चटपटीत अशी आपली इथे शेपूच्या भाजीची चटणी तयार झालेली आहे. मसाला सुद्धा थंड झालेला आहे. हा मसाला मोठ्या बाउलमध्ये काढायचा. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा ओवा घालायचा आणि मावेल तितकं पीठ घालून आधी आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज कळून येतो. त्यानंतर अगदी थोडं पाणी घालून पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ आपल्याला ह्याचं मळून घ्यायचं आहे. मस्त छान पीठ मळलं गेलं की आपण आता पुरी तयार करायला घेऊया. नंतर मळलेल्या पिठाचा छोटा गोळा तयार करायचा. मी इथे तांदळाचं पीठ लावलेलं आहे. तुम्ही तांदळाचं पीठ किंवा साधं पीठ लावलं तरी चालेल. आणि गोल अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी मोठी एक अशी पोळी लाटली आणि त्यावर असे कट करून छान छोट्या अशा पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे. तयार पुऱ्या तेलामध्ये घालून मंद आचेवर खरपूस खस्ता होईपर्यंत मस्त छान तळून घ्यायच्या आहेत. तर या पुऱ्या दही किंवा सॉससोबत सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर नक्कीच मी बनवलेली ही डाळ बटाट्याची पुरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.